नमस्कार मित्रांनो दिव्यांग सहाय्यक पोर्टल अंतर्गत सर्व दिव्यांगांना मित्रांनो नोंदणी करणं अनिवार्य आहे। मित्रांनो दिव्यांगांनी नोंदणी केल्याच्या नंतर मित्रांनो सर्व योजना ज्या आहेत त्या दिव्यांग सहाय्यक पोर्टल मार्फत दिव्यांगांना भेटणार आहे। मित्रांनो त्यामध्ये मित्रांनो प्रामुख्याने तुम्हाला तुमची श्रावणबाळ योजना असेल, त्यानंतर संजय गांधी असेल, अशा सर्व निराधाराच्या ज्या योजना आहे मित्रांनो, तुमच्या अपंगाच्या हँडिकॅपच्या ज्या योजना आहे या सर्व योजना तुम्हाला या पोर्टलद्वारे यापुढे भेटणार आहे। तर मित्रांनो तुम्हाला सर्वात अगोदर इथं नोंदणी करावी लागणार आहे। नोंदणी करासाठी मित्रांनो तुमच्याकडे UDID प्रमाणपत्र असणे पाहिजे। UDID प्रमाणपत्र असल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला इथं नोंदणी करता येते। मित्रांनो नोंदणी कशा प्रकारे करायची याबद्दलची संपूर्ण A to Z माहिती पाहणार आहोत। नोंदणी तुम्ही मित्रांनो तुमच्या मोबाईलवरती सुद्धा करू शकता, अगदी घरबसल्या काही मिनिटांमध्ये। तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती। तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला divyangsahayak.maharashtra.in या वेबसाईटवर यायचं आहे। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे। इथे आल्याच्या नंतर मित्रांनो आपल्यासमोर दिव्यांग सहाय्यक पोर्टल ओपन झाल्याच्या नंतर नोंदणी दिव्यांग व्यक्तीसाठी एकदाच नोंदणी याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो अशा प्रकारे दिव्यांग सत्यापन म्हणून येईल। तुमच्याकडे UDID कार्ड आहे का? तर मित्रांनो होय, माझ्याकडे UDID कार्ड आहे या पर्यायावरती क्लिक करायचं। क्लिक केल्याच्या नंतर तुमचा UDID क्रमांक तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि तुमची जी जन्मतारीख असेल मित्रांनो ती जन्मतारीख तुम्हाला या कॅलेंडरमधून निवडून घ्यायची आहे। इथं तुमची जन्मतारीख टाकल्याच्या नंतर खाली तुम्हाला एक पर्याय आहे OTP पाठवा, याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो एक OTP जाईल। OTP आल्याच्या नंतर पाहू शकता मित्रांनो इथं एक 6 अंकी OTP तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि खाली तुम्हाला सत्यापित करा, ऑटो फिल करा याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो सदस्य नोंदणी म्हणून मित्रांनो तुमच्या इथं लॉग इन होईल। वैयक्तिक माहिती तुम्हाला द्यायची आहे, ज्यामध्ये सर्वात अगोदर या बॉक्सवरती टिक करा। टिक केल्याच्या नंतर तुम्हाला आधार नंबर मागेल, तुमचा आधार नंबर इथे टाका। आधार नंबर टाकल्याच्या नंतर तुमचं दिव्यांगाच्या नावानुसार जे UDID वर नाव आहे ते नाव येईल, मधलं नाव, त्यानंतर आडनाव, त्यानंतर लिंग, जन्मतारीख, वय, मोबाईल नंबर, ईमेल पत्ता, त्यानंतर तुम्हाला वैवाहिक स्थिती इथं निवडून घ्यायची आहे। अविवाहित आहेत, विवाहित आहात, विधवा, विधूर, घटस्फोटित जे असेल ते मित्रांनो तुम्ही इथं निवडून घ्या। निवडल्याच्या नंतर आता कुटुंबाची माहिती इथं तुमच्या वडिलाचं नाव ऑटोमॅटिकली येणार आहे। वडिलाचं मधलं नाव टाका, वडिलाचं आडनाव इथं टाकायचं आहे। त्यानंतर वडील दिव्यांग आहेत का? जर तुमचे वडील सुद्धा दिव्यांग असेल तर यस करा, नाहीतर नाही करा। त्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला आईचे पहिलं नाव टाकायचं आहे, त्यानंतर आईचं मधलं नाव आणि शेवटी आईचं आडनाव इथं टाकायचं आहे। त्यानंतर खाली विचारले जाईल आई दिव्यांग आहे का? जर तुमची आई दिव्यांग असेल तर होय करा, नसेल तर नाही करा। नाही केल्याच्या नंतर मित्रांनो पाहू शकता सद्य स्थिती जी आहे त्या स्थितीची माहिती, तुमची जात निवडायची आहे, श्रेणीमध्ये निवडायच्या नंतर याच्यामधून मित्रांनो जो तुमचा जात प्रवर्ग असेल तो जात प्रवर्ग तुम्हाला निवडून घ्यायचा आहे। महाराष्ट्राचे आदिवासी प्रमाणपत्र तर याच्यावरती तुम्हाला होय करायचं आहे। यानंतर पुढे तुम्हाला पॅन कार्ड नंबर विचारला जाईल, असेल तर टाकायचा आहे। त्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला दिव्यांग स्थिती हे जे आहे ऑटोमॅटिकली इथं फॅच होणार आहे। मित्रांनो UDID क्रमांक सुद्धा आलेला आहे, अपंगाचं नाव जे तुमची पात्रता आहे ते सुद्धा आलेलं आहे, कायम अपंगत्वाचा प्रकार इथं कायमस्वरूपी आहे का ते सुद्धा इथं आलेलं आहे। टेम्पररी मित्रांनो नोंदणी होत नाही। अपंगाची टक्केवारी किती आहे ती सुद्धा आलेली आहे। आता सध्याचा पत्ता द्यायचा आहे, ज्यामध्ये घर क्रमांक किंवा इमारत क्रमांक, रस्त्याचं नाव, जे शेजारी कोणता रस्ता असेल घरा शेजारी, पिनकोड, जिल्हा आणि तालुका ऑटोमॅटिकली इथं येणार आहे। तुम्हाला फक्त विलेज सिलेक्ट करायचं आहे। याच्यावरती क्लिक करून मित्रांनो जे तुमचं गाव असेल त्या गावावरती मित्रांनो क्लिक करून इथं तुम्हाला ते गाव सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्याच्या नंतर आता स्थानिक संस्थामध्ये मित्रांनो तुमच्या गावाचं नाव येईल ते टाका। त्यानंतर स्थायी पत्ता मित्रांनो हा एकच आहे, तर तो मित्रा होय करायचा आहे, नसेल तर नाही केल्याच्या नंतर मित्रांनो वेगळा पत्ता तुम्हाला इथं द्यावा लागेल जो तुम्ही स्थायिक आहात। जर एकच असेल तर होयवरती क्लिक करा। खाली यायचं आहे, खाली शिक्षण व व्यवसायाचा तपशील विचारेल। यामध्ये मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, पालकाशिवाय तुमच्याकडे कायदेशीर मर्यादित पालक उपलब्ध आहेत का? जर मित्रांनो पालकाशिवाय तुमच्याकडे इतर मर्यादित जे पालक असतील ते तुमचा सांभाळ करत असतील तर ते उपलब्ध आहे का? जर असेल तर याच्यावरती टिक करायचं आहे आणि त्या पालकाचे जे तुमचा सांभाळ करत आहात त्यांचे पहिलं नाव, मधलं नाव, आडनाव टाकायचं आहे। शिक्षणाची पातळी वगैरे संपूर्ण टाकायची आहे। जर नसेल तर याच्यावरती मित्रांनो टिक काढून घ्यायची आहे। डायरेक्टली तुम्हाला शिक्षणाची पातळी येईल, तुमचं शिक्षण किती झालेलं आहे ते शिक्षण तुम्हाला इथं तुमचं निवडून घ्यायचं आहे। शिक्षण निवडल्याच्या नंतर सर्वोच्च पात्रता किती आहे तुमची ते टाकायचं आहे। त्यानंतर सर्वोच्च पात्रता टाकल्याच्या नंतर मुख्य व्यवसायाचा प्रकार निवडायचा आहे। सध्या तुम्ही काय करतात, गव्हर्नमेंट जॉबला आहात, प्रायव्हेट सर्व्हिसला आहात किंवा व्यवसाय करतात, जे तुम्ही इथे करत असेल मित्रांनो ते तुम्हाला इथून निवडून घ्यायचं आहे। पाहू शकता भरपूर इथं ऑप्शन आहे। त्यानंतर मुख्य व्यवसाय कुठला आहे तुमचा, सरासरी वार्षिक उत्पन्न किती आहे, पालकाचे वार्षिक उत्पन्न किती आहे, ही संपूर्ण माहिती इथं टाकून घ्या। याच्यानंतर तुम्हाला बँक खात्याची माहिती द्यायची आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला बँक अकाउंट नंबर द्यायचा आहे। त्यानंतर पुढे तुम्हाला IFSC कोड विचारला जाईल बँकेचा, तो टाका। त्या बँकेचं नाव टाका आणि खातेधारकाचं म्हणजे तुमचं नाव इथं तुम्हाला टाकायचं आहे बँक पासबुकनुसार। इतर माहिती द्यायची आहे, ज्यामध्ये तुम्ही दारिद्र्यरेषेखाली आहे का, असेल तर होय करा, नसेल तर नाही करा। त्यानंतर आर्थिक दुर्बल घटक आहेत का? जर तुम्ही आर्थिक दुर्बल घटकमध्ये येत असाल तर होय करा, नसेल तर नाही करा। त्यानंतर खाली देखभाल करणाऱ्याचं तपशील येणार आहे, तर तुमची कोणी देखभाल करत असेल तर त्यांची इथं माहिती द्यायची आहे। नसेल करत तर मित्रांनो हे पर्याय तुम्हाला सोडून द्यायचे आहे।
सोडून दिल्याच्या नंतर जर असेल तर त्यांचं नाव, मधलं नाव, आडनाव, मोबाईल क्रमांक, नातं काय आहे, आई आहे, वडील आहे, नातेवाईक आहे, शिक्षक व इतर तुमची देखभाल करत असेल त्यांची इथं माहिती द्यायची आहे. आता हे संस्थात्मक काळजीवाद आहे. तर मित्रांनो इथं काय करायचं आहे, जर संस्थात्मक तुमची काळजीवाद कोणी जर असेल तर याच्यावरती टिक करायचं आहे, ज्यामध्ये संस्थेची माहिती विचारली जाईल, संस्थेचा नोंदणी क्रमांक, पदनाम, काळजीवाद कोण आहे, त्यांचा पत्ता, रस्त्याचं नाव, पिनकोड, जिल्हा वगैरे संपूर्ण माहिती येईल. इथं टिक हटवली मित्रांनो तर तुम्हाला कोणी काळजीवाहक नसेल तर डायरेक्टली इथे यायचं आहे खाली, याच्यावरती टिक करायचं आहे. यानंतर तुम्हाला सबमिट करा हे ऑप्शन दिसेल, या सबमिट करायचं आहे. आय यू वॉन्ट टू सबमिट, तर याला ओके करा. ओके केल्याच्यानंतर पुन्हा एकदा ओके करा. ओके केल्याच्यानंतर पाहू शकता मित्रांनो तुमची नोंदणी जी आहे ती यशस्वीरित्या झालेली आहे. पाहू शकता कॉंग्रॅच्युलेशन, रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालं आहे. आता लॉग इन करायचं आहे. लॉग इनसाठी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि OTP तयार करावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो एक OTP येईल, आलेला OTP टाकून साइन इन करावरती क्लिक करा. याच्यानंतर तुमचा युजर प्रोफाईल अशा प्रकारे ओपन होईल, ज्यामध्ये तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती तुम्हाला दाखवेल. वैयक्तिक माहिती, त्यानंतर मित्रांनो इथं पाहू शकता तुमचा वैश्विक दिव्यांग ओळखपत्र, त्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल, सध्या ॲक्टिव्ह आहात की इनॅक्टिव्ह ते दाखवले जाईल. कुटुंबाची माहिती दाखवली जाईल, खाली देखरेख करणारा, पत्त्याची माहिती, त्यानंतर सामाजिक, आर्थिक, बँक खाते, जी माहिती तुम्ही संपूर्ण भरलेली आहे ती संपूर्ण माहिती तुम्हाला इथं दाखवणार आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, कागदपत्र अपलोड करायचे आहे. कागदपत्रामध्ये मित्रांनो पाहू शकता सर्वात अगोदर तुम्हाला इथं आधार सर्टिफिकेट म्हणजे आधार कार्ड अपलोड करायचं आहे. आधार कार्डसाठी मित्रांनो तुम्हाला इथं स्थिती पाहू शकता, गहाळ आहे सध्या, कृतीवरती क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो जिथे कुठेही तुम्ही तुमचं आधार सर्टिफिकेट इथं ठेवलेलं असेल तिथं मित्रांनो चूज फाईल करायचं आहे आणि इथं ते अपलोड करून घ्यायचं आहे. पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे आधार कार्ड जे आहे ते अपलोड झालेलं आहे. पाहू शकता डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुली. पुन्हा एकदा मित्रांनो खाली यायचं आहे. खाली आल्याच्यानंतर अशा प्रकारे जे जे डॉक्युमेंट तुमच्याकडे सध्या आहे उपलब्ध ते संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला अशा प्रकारे अपलोड करून घ्यायचे आहे. हे संपूर्ण डॉक्युमेंट मित्रांनो अशा प्रकारे अपलोड केल्याच्यानंतर इथं प्राथमिक तुमची नोंदणी झालेली आहे. आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं जे अकाउंट आहे ते व्हेरीफाय कसं करायचं डिजिलॉकरवर मेरी पहचानद्वारे, याबद्दल मित्रांनो सविस्तर माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी जर का मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.